आम्ही त्यांना मतं दिली, त्यांनी दिलं भाषण, आम्ही त्यांचा जय जयकार केला, त्यांनी दिलं कोरडं आश्वासन. नको भाषण, हवंय राशन, आश्वासनांची खैरात नको, आम्हा हवंय सुशासन. शासनातले नेते आणि प्रशासनातले अधिकारी विकासाचा गाडा चालवतात कसा, कसे चालते जनतेचे सिंहासन. शासन आणि प्रशासनातील जाणकारांच्या मुलाखतींवर आधारित वृत्तवेधचा वेधक कार्यक्रम सिंहासन. श्रोतेहो नमस्कार. वृत्तवेध न्यूज चॅनलच्या सिंहासन या कार्यक्रमात मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. आज आपल्याशी गप्पा मारण्यासाठी दक्षिण सोलापूरचे आमदार, भाजपाचे नेते माननीय सुभाषबापू देशमुख यांना आपण पाचारण केलेलं आहे. बापू नमस्कार. नमस्कार. मी वृत्तवेधमध्ये आपलं स्वागत करतो. बापू, आपण या कार्यक्रमामध्ये आपल्या मतदारसंघात सुरू असलेल्या सगळ्या विकास कामांचा आढावा पॉझिटिव्हली घेणार आहोत. आणि मला असं दिसतंय की गेल्या 2 वर्षापासून आपण सातत्याने काही ना काहीतरी कामं या मतदारसंघात करत आहात. अगदी गेल्या वर्षीच्या राखी पौर्णिमेपासून मी बघतोय त्यातल्या काही कार्यक्रमात मी पत्रकार म्हणून सहभागी झालेलो आहे. आता आपण हाती घेतलेल्या कामामधून ज्या योजनेमुळं तालुक्याचं चित्र बदलेल अशी कोणती योजना आहे असं मला वाटतं? मला असं वाटतं की देशामध्ये परिवर्तन झालं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान झाले आणि माझ्या माहितीनुसार ते पहिल्यांदा लोकसभेमध्ये गेलेले आहेत. आणि मी ज्या दिवशी ते पहिलं संयुक्त सभागृहापुढे जे भाषण झालं, किंबहुना सभागृहाची पहिली पायरी चढताना जे मंदिर म्हणलेलं आहे, ते मंदिर म्हणून त्या मंदिराच्या पायरीचे दर्शन घेऊन त्यांनी मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि संयुक्त सभागृहापुढे जे भाषण सुरुवातीचं झालेलं आहे त्या दिवसापासून जर आम्ही आज तागाय जर पाहिलं तर एक कुणीतरी व्यक्ती आम्हाला दिशा देण्याचं काम करत असतो. एक कार्यकर्ता म्हणून असेल, समाजाच्या व्यवस्थेला असेल, ही दिशा देण्याचं काम कार्यकर्त्यापासून समाज कार्यकर्ते असतील सर्वांना मोदी साहेबांनी खूप प्रभावीपणे केलेलं आहे. प्रत्येक वेळेस त्यांचं जर भाषण नीट आपण ऐकलं, समजून घेतलं तर या देशातल्या गरिबांच्यासाठी काय करता येईल ह्याची बारकाईने त्यांची नजर असते खरं म्हणजे. आणि गरीब असतील, शेतकरी असतील, शेतमजूर असतील, ह्या सर्वांच्यासाठी काय करता येईल ह्याचं सूचक आम्हाला ते मार्गदर्शन करत असतात. किंबहुना एकच स्वप्न त्यांनी उराशी बाळगलं आहे, जगामध्ये भारत देश समृद्ध झाला पाहिजे आणि म्हणून त्याला त्यांनी नाव दिलं आहे मेक इन इंडिया. मेक इन इंडिया. मेक इन इंडियाचा अर्थ जर आमच्यासारख्याने काढला, माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी जर विचार केला तर भारतात उत्पादन तयार होणाऱ्या उत्पादनाला मेक इन इंडिया म्हणायचं. आणि ते उत्पादनं ज्यावेळेस बाहेरच्या देशात जातील ते झाले मेक इन इंडिया. आम्ही आत्तापर्यंत आम्हाला सवय लागली की मेक इन चायना, मेक इन जपान, ह्या सगळ्या गोष्टी आमच्याकडे वापरायच्या ज्या सवयी लागलेल्या होत्या. पण स्वदेशीवर न जास्त भर देता पण लोकाला कृतीतून आम्हाला मोदी साहेबांनी जे आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे पहिल्या दिवसापासून, ते जर आम्ही अनुकरण करण्याचा प्रयत्न केला तर हा देश समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मला असं वाटतं की त्यांनी दिलेल्या सूचनाचं पालन छोट्या छोट्या गोष्टीतून करण्याचा मी प्रयत्न करतो. पहिलं त्यांनी काम केलं असेल, देशातला जे सामान्य माणूस आहे तो बँकेशी कधीही जोडलेला नाही असा वर्ग 40-45% वर्ग आहे जो बँकेशी कधीही जोडलेला नाही, बँकेत व्यवहार नाही, बँकेची पायरी चढलेला नाही. आणि त्यांनी पहिल्यांदा काम केलं जनधन योजना जी आहे, ह्या जनधन योजनेतून सामान्य माणसाला पैसे नसतील तरी सुद्धा त्याला 0 ह्याच्यावरती खातं उघडायला लावलं. एवढंच नाही तर जवळपास त्यांच्या सांगण्यातून ह्या जनधन योजनेतून करोडो लोकांनी या बँकेशी संपर्क आला. या बँकेशी संपर्क आल्यामुळं ह्या बँकेला जवळपास 30,000 कोटी रुपये गरिबांच्याकडून ठेवी मिळाल्या, ज्यांना की 0% रक्कम भरून सुद्धा खातं उघडा, मिनिमम बॅलन्स नाही म्हटलं तरी 30,000 कोटी रुपये गेल्या 6 महिन्यापूर्वीचा आकडा आहे, नंतरच्या प्रवाहात वाढला असेल. नुसतं जनधन योजनेमध्ये खातं उघडलंय म्हणून त्याला काय फायदा, हा जर आम्ही बारकाईने विचार केला तर मला असं वाटतं की जनधन योजनेत ज्याने खातं उघडलेलं आहे त्या खातेदाराला 6 महिन्यानंतर
त्याच्या खात्यावरती या सामान्य गरिबांच्या लोकांची गरज खूप कमी पैशाची आहे, 5-10 हजार रुपयाची आहे. आणि म्हणून पंतप्रधानांनी ठरवले या सामान्य लोकांनी 6 महिने जरी व्यवहार त्या बँकेशी केला तर 5,000 रुपये त्याला कसल्याही प्रकारचा अर्ज न करता, कसा जामीनदार न देता ओव्हरड्राफ्ट त्याला द्यायचा ठरवलेला आहे. म्हणजे सामान्य माणूस बँकेशी न जोडल्यामुळं त्यानं सावकाराकडून 10% व्याजदरानं पैसे काढायचे, 5% व्याजदरानं पैसे काढायचे, कारण त्याची गरज 5 ते 10 हजाराचीच होती त्यावेळेस. आणि म्हणून गरिबांच्यासाठी केलेलं पहिलं काम जे आहे ते हे खूप मोठं आहे. त्याच्यानंतर याचा उपयोग काय होईल जर असा जर विचार केला तर पूर्वीचे पंतप्रधान कैलासवासी राजीव गांधीच्या त्यांच्या वक्तव्यातून असायचं की मी दिल्लीतून दिलेला रुपया खाली लाभार्थ्यापर्यंत फक्त 15 पैसे पोचतात, असं त्यांचं वक्तव्य असायचं. आणि मग तो धागा पकडून मोदी साहेबांनी काय केलं, मी दिलेला पैसा सामान्याच्या खात्यावर थेट मला देता आला पाहिजे. या जनधन योजनेच्या ह्याच्यातून आधार कार्डाशी लिंकिंग करून हे खात्यावरती दिल्लीतून जेवढे त्याला काय गरिबाला न्याय मिळायचा आहे ते पैसे गरिबांच्या खात्यावरती मिळण्याचा जमा झालेला आहे. त्याच्यामुळं दिलेले 100 रुपये ते 100 रुपये त्या लाभार्थींना मिळाले. हा खूप मोठा फायदा या सामान्य कुटुंबाचा झालेला आहे आणि सामान्य कुटुंब केंद्रबिंदू म्हणून काम करायला लागलेले आहेत. आज देशामध्ये म्हणजे नुकतंच आमच्या राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा आमचे वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार असतील, 1 जुलैला 2 कोटी वृक्ष लागवडीची संकल्पना केली. याचा मागचा उद्देश काय, याच्या मागे आम्हाला प्रेरणा मोदी साहेबांनी काय दिलेली आहे, तर मोदी साहेबांनी प्रेरणा दिली होती की ह्याचं मूळ काय आहे ते शोधा. मग मूळ काय आहे, झाडं तोडायचे मूळ कारण काय, तर मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये चुलीवरती स्वयंपाक होतो आणि मग मूळ कारण चुलीवरती स्वयंपाक होतो. तर ते थोडीशी जर आम्ही चूल बंद केली तर ह्याच्यातून अनेक फायदे होणार आहेत. चूल बंद केली तर ह्या माझ्या माता भगिनी आहेत, त्यांचं जे आरोग्य आहे, त्यांचे डोळे खराब व्हायचं आणि वृक्षतोड व्हायचं, हे दोन्ही थांबणार आहे. आणि मग तो धागा पकडून राज्याचे मुख्यमंत्री असतील, वनमंत्री असतील, ह्याने आम्हाला 2 कोटी वृक्ष लागवडीचं आणि याच माध्यमातून देशातल्या धनवान लोकांना आव्हान केलं मोदी साहेबांनी की गरिबांच्यासाठी ज्याला सबसिडीची आवश्यकता नाही, गॅस सबसिडीची आवश्यकता नाही, त्यांनी स्वतःहून सबसिडी नाकारावी. आणि अभिमान वाटतंय देशातल्या जवळपास 1,10,00,000 लोकांनी स्वतःहून गॅसची सबसिडी नाकारली आणि ही सबसिडी सामान्य लोकांना त्याचा फायदा व्हायला लागलेला आहे. मला असं वाटतं की धूरमुक्त भारत जर झाला तर महिलांचं आरोग्य चांगलं राहणार आहे, गरिबांचं आरोग्य चांगलं राहणार आहे. कारण चुली ह्या सामान्य कुटुंबातून आहेत, त्या काय श्रीमंताच्या घरी आता चुली राहिलेल्या नाहीत, पण गरिबांच्या घरी. म्हणजे गरीब हा केंद्रबिंदू मानून नरेंद्र मोदी साहेबांनी जे काम केलेलं आहे आणि त्याला पूरक जे आता मुख्यमंत्री करतायत, मला खरंच आणि तोच धागा पकडून मी माझ्या मतदारसंघात थोडं बहुत काम करण्याचा प्रयत्न करतो. दुसरं, देशातला तरुण हा उद्योजक झाला पाहिजे, तो बेकार राहता कामा नये, त्याच्या हाताला काम मिळालं पाहिजे, त्याची बाजारात पत राहिली पाहिजे. आणि म्हणून पंतप्रधानांनी एक ठरवलं की या सामान्य माणसाची पत वाढवण्यासाठी, यांच्या हाताला काम मिळण्यासाठी मुद्रा बँकेची स्थापना केली. मुद्रा बँक ही काय बँक स्वतंत्र नाही, परंतु सर्व राष्ट्रीयकृत बँकांमध्ये सरकारने एक 20,000 कोटी रुपये बाजूला काढून ठेवलेले आहेत आणि ह्या 20,000 कोटी रुपयातून सर्व राष्ट्रीयकृत बँकेला कर्ज द्यायला, ज्या तरुणांकडे जामीनदार द्यायला, कारण गरिबाला जामीनदार द्यायला कोणी तयार नसतं, गरिबांच्याकडे तारण द्यायला काही नसतं आणि म्हणून व्यवसाय करायचा आहे, स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, पण तारण द्यायला काय नाही, गरिबाला जामीनदार कोणी नसल्यामुळं मोदी साहेबांनी ह्या गरिबांच्यासाठी काय केलं, 10,000 पासून ते 10 लाख पर्यंत कर्ज हे विना तारण विना जामीनदार दिलं, हे केवळ गरिबांसाठी केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की ही गरीब मुलं जर स्वतःच्या पायावर उभा राहिली तर देशातलं जे त्यांचं स्वप्न आहे मेक इन इंडिया, ही नवीन नवीन प्रकारचे छोटे मोठे उद्योग करतील, याच देशामध्ये उत्पादन करतील आणि त्याचं विक्री व्यवस्था मोदी साहेब आज जगभर प्रवास करून, अनेक देशात प्रवास करून भारताचं मार्केटिंग ते करायला लागले. ऑटोमॅटिक आपल्या भारताला एक बाजारपेठ तयार करायला आहेत. आपले नातं अन्य देशाची वाढवून या देशातल्या गरीब तरुणांच्या पाठीशी उभा राहू
या देशात उत्पादन केलेलं त्याला मार्केटची व्यवस्था सुद्धा करण्याचं मोदी साहेब स्वतः प्रयत्न करतात. मला असं वाटतं की अशा योजना शेतकऱ्यांच्यासाठी खूप अप्रतिम योजना काढली खरं म्हणजे, पण आम्हा शेतकऱ्यांचा त्याचा आम्हाला प्रभाव. आज पाऊस पडला, खताची मागणी खूप मोठ्या प्रमाणात असते आणि पाऊस ज्यावेळेस पडतो त्यावेळेस आम्हाला ज्यावेळेस खताची गरज असते, युरियाची ज्यावेळेस शेतकऱ्याला गरज असते त्यावेळेस नेमका युरिया आम्हाला मिळत नसतो. आणि मग हा युरिया मिळत नाही, का मिळत नाही तर हा देशांतर्गत उत्पादन होणारा युरिया, बाहेरून येणारा युरिया, या युरियाचा उपयोग जे मोठे उद्योगपती केमिकल कारखाने करतात, केमिकल कारखाने ते स्वतःच्या कारखान्याला वापरतात आणि ह्याला सबसिडी सुद्धा जाते आणि ह्याचा उपयोग मात्र केमिकल शेतकऱ्याला होत नाही. आणि म्हणून मोदी साहेबांनी काय केलं असेल, नीम कोटेड युरिया केलेला आहे आणि नीम कोटेड केल्यामुळं खूप मोठी दूरदृष्टी ठेवून म्हणजे कारखानदाराला वापरता आला नाही. हा युरिया नीम कोटेड करण्यामागचे अनेक हेतू आहेत मोदी साहेबांचे, जे माझ्यासारख्याला जे थोडं बहुत ज्ञात झाले आहेत असं मला वाटतं. ह्या निंबुळ्या करायच्या म्हटलं तर झाडं लावावं लागणार आहे, त्याला सुद्धा मार्केटिंग मिळतं. त्याला निंबुळीच्या झाडामुळे आम्हाला वृक्ष लागवडीची जी आहे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड होणार आहे आणि निंबुळ्या जमा करण्यासाठी जे सामान्य कुटुंबाला रोजगार जो मिळणार आहे तो खूप मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहे. पुन्हा खत त्याच्यातून तो जो नीम कोटिंग युरियाला जो कोटिंग करायचा आहे तो निंबुळीचा युरिया जर झाला नीम कोटिंग तर तो कुणालाही घेता येणार नाही, केमिकल कंपन्याला घेणार नाही आणि थेट माझा जो शेतकरी बांधव आहे त्याला तो वापरला मिळणार आहे. आणि नीम कोटिंग युरिया म्हणजे साधारण सेंद्रिय म्हणजे खत तयार सेंद्रिय वापरा म्हणलेला आहे, परंतु बंधन केलेलं नाही. पण युरिया बरोबर थोडंसं सेंद्रियाचं जर त्यांनी प्रमाण जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे, याच्यातून अनेक झालं. आणि आज मला अभिमानानं सांगावं असं वाटतं, या युरियाची आता कुठेही चमचम नाही, कुठेही काय अडचण नाही. खूप मोठ्या प्रमाणात युरिया निम कोटेड केला, म्हणजे लिंबाची त्याला कोटेशन केलं की तो शेतामध्ये टाकल्यानंतर ताबडतोब विरघळून उडून जात नाही हवेला. बरोबर. आधी लिंबाची पेंड मिळते पिकाला आणि सावकाशीने युरिया डिझॉल्व्ह होत राहतो आणि मग तो पिकाला तो पूरक होत असतो. गेल्या वर्षी ह्याच्याही पेक्षा युरियाच्या बाबतीत केंद्र सरकारने ठरवलेला आहे, आज जो भाव आहे तोच भाव पुढच्या 5 वर्षापर्यंत शेतकऱ्याला दिला जाईल. पुढच्या 5 युरिया हाच आधार आहे. आधार आहे, कारण शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी तो मुख्य आधार. कारण शेतकऱ्याला खरा जास्त खर्च आहे तो खतावरती खर्च आहे आणि म्हणून आज जे रासायनिक खताची भाव आहे ते भाव कायमस्वरूपी 5 वर्ष ठेवायचे आणि वाढीव भाव तो केंद्र सरकारने त्याचा भाव हा नीम कोटेड युरिया जो आहे तो नेहमीच्या युरियापेक्षा महाग आहे का? नाही, तोच भाव आहे. नीम कोटेशन काही मोफत आहे, सरकारने केलेलं आहे. त्याच्याही पेक्षा प्रभावी योजना जे काढलेले आहे. म्हणजे आज जे शेतकरी आत्महत्या करायला लागलेले आहे, शेतकऱ्यांची खूप वाईट अवस्था आपण सातत्यानं ऐकतोय. कृषीप्रधान देश आहे मी सगळीकडे म्हणतो, पण खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला जे पीक विम्याचं जे संरक्षण पंतप्रधान मोदी साहेबांनी दिलेलं आहे अप्रतिम आहे. खरं म्हणजे पूर्वी सुद्धा पीक विमा असायचं पण इतक्या विचित्र असायचं की त्याचं तलाट्यानं सर्वे करायचा, म्हणजे त्याच्यानंतर सर्कलनं त्याची तपासणी अहवाल द्यायचा, तलाट्यानं तहसीलदारनं परत जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवायचा, जिल्हाधिकारी राज्य सरकारकडे पाठवायचा. हे सगळं झाल्यानंतर त्या शेतकऱ्याच्या गेल्या वर्षी ज्याला पीक विमा मंजूर झाला, ज्यांची पिकं नष्ट झाली, त्यांचा विमा जुन्या पद्धतीने दिला गेला आणि तो आता मिळायला लागला. पण आता पुढच्या काळामध्ये मोदी साहेबांनी जे केलेलं आहे इतकं सुटसुटीत आणि कमी पैशामध्ये केलेलं आहे. खरीप हंगामाची जी खरीप पिकं जी आहेत त्याच्यासाठी 1.5%, रब्बीसाठी 2% आणि नगदी पिकं जी आहेत त्याच्यासाठी 5%. एवढा कमी प्रीमियम अपेक्षित उत्पन्नाच्या 2%. म्हणजे त्याच्या जेवढं अपेक्षित उत्पन्न तुम्ही गृहीत धरता, ज्याच्या पिकाच्या वेगवेगळ्या वर्गवारीवरती अवलंबून आहे आणि त्या ह्याच्यावरती फक्त 5% नगदी पिकाला, रब्बी पिकाला 2% आणि 1.5% खरीप पिकाला हप्ता आहे विम्याचा. आणि हे जर आपल्याला क्लेम घ्यायचा आहे, क्लेमच्या सुद्धा मध्ये एवढं सुटसुटीतपणा त्याने आणलेला आहे. पेरणी झाल्यापासून जर नाही उगवलं तरी सुद्धा त्याला तो क्लेम मिळणार आहे. किंबहुना मळणी झाली, धान्य घरी यायच्या अगोदर जर काय अडचण आली, काय नुकसान झालं तरी सुद्धा त्याला ते मिळणार आहे. किंबहुना गारपीट हो, जळीत हो किंवा दुष्काळ पडू, काही पडू, त्यांनी एकच काम करायचं आहे
की त्याच्या मोबाईलवरती त्याचा फोटो काढायचा आहे आणि तो फोटो काढून त्याचा विम्याचा नंबर अपलोड करून जर कंपनीला दिला तर 8 दिवसामध्ये कंपनीचा माणूस तो सर्वेला येईल. सर्वे झाल्यानंतर तातडीनं त्याच्या अमेरिकेमध्ये एक विम्याची योजना आहे अशी, विम्याची पेक्षा भरपाईची, की शेतात जर काही गारपीट झाली, वादळ आलं, पीक नष्ट झालं तर उपग्रहाच्या मार्फत त्याचे फोटो काढतात आणि फोटो ऑफिसला गेला की 4थ्या दिवशी त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये भरपाई जमा होते. अमेरिकेला ही जी सिस्टीम आहे ती फार चांगली आहे, पण ती भारतीय लोकांनी दिलेली आहे. मला असं वाटतं आपल्या देशात ती नव्हती. हे भारतीय खरंच हुशार आहे, परंतु आमच्यात अंमलबजावणी करण्याचे नेतृत्व सरकारची इच्छा पाहिजे, सरकार नेतृत्वाची इच्छा पाहिजे की काम करण्याची. हे छोटे छोटे जरी विषय असले तर भविष्यात हे शेतकऱ्याला पूरक आहेत, शेतकऱ्याच्या दृष्टीने खूप चांगले. मोदी साहेबांनी अजून एक निर्णय खूप महत्त्वाचा घेतला, म्हणजे त्यांचे खूप महत्त्वाचे निर्णय, छोटे छोटे निर्णय शेतकऱ्याच्या दृष्टीने. मला असं वाटतं की आपण माणूस म्हणून जन्मल्यापासून वर जाईपर्यंत आपलं आरोग्य सुदृढ राहावं म्हणून आपण प्रयत्न करत असतो. आपल्याला शिंक जरी आली, खोकला जरी आलं तरी तातडीनं आपण डॉक्टरकडे जातो. डॉक्टर लगेच आपल्याला हे तपासा, ते तपासा, सगळे तपासणी करून आपल्याचे कुठला आजार आहे त्याच्यावरती ते निदान करून आपल्याला. पण मोदी साहेबांनी केलं, माणसासारखं जमिनीचं आरोग्यसुद्धा तपासण्याचं बंधनकारक केलेलं आहे. आणि म्हणून शेतीला माती परीक्षण करून सॉईल कार्ड द्यायचा प्रयत्न केलेला आहे. आज आमच्याकडे असं होतं, जमिनीचा पोत आम्हाला माहिती नाही, जमिनीमध्ये कुठले अन्नद्रव्य आहेत आम्हाला माहिती नाही, माती वाहून चालणं हा नंतरचा भाग आहे, पण जमिनीमध्ये कुठले अन्नद्रव्य आहेत आम्हाला माहिती नाही. अन्नद्रव्य कुठले आहेत, या जमिनीला हवामानाच्या वातावरणात आमच्या कुठल्या जमिनीवर कुठलं पीक येऊ शकते हे आम्हाला माहिती नाही. पण ज्यावेळेस माती परीक्षण आम्ही करू, आम्हाला आमच्या जमिनीमध्ये कुठले अन्नद्रव्य जास्त आहेत, कुठल्या अन्नद्रव्याची गरज आहे हे आम्हाला त्या माती परीक्षणातून कळणार आहे. आणि आमच्या जमिनीला कुठलं पीक पोषक आहे हे सुद्धा आम्हाला त्यातून काढता येणार. आणि त्याच्यामुळं सॉईल हेल्थ कार्डमुळे जर आम्हाला जर हे कळालं तर मला असं वाटतं की आम्ही काय करतो, आमच्या जमिनीत नत्राचं प्रमाण खूप आहे आणि परत एकदा आम्ही नत्राचं जास्त देतो, त्याच्यामुळं स्वाभाविकपणे अपचन होतं. म्हणजे माणसाला जसं अपचन होतं तसंच शेतकरी म्हणजे जमिनीला सुद्धा अपचन होतं आणि मग नाईलाजानं पैसा वाया जातो, पीक येत नाही. आणि म्हणून सॉईल हेल्थ कार्ड जे काढलेलं आहे ते सुद्धा अप्रतिम आहे आणि त्याचा फायदा शेतकऱ्याला भविष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. दुसरं मला असं वाटतं की माझ्या या सोलापूर जिल्ह्याच्या दृष्टीनं जे नरेंद्र मोदी साहेब असतील किंवा देवेंद्र फडणवीसांची त्याचं जे अनुकरण करावं लागलं, सोलापूरच्या शहराच्या आणि जिल्ह्याच्या दृष्टीनं अप्रतिम निर्णय वाटला तो म्हणजे नमामि गंगा. नमामि गंगा जर आम्ही देशाच्या पंतप्रधानांनी सुरू केलेले आहे, तसंच त्याचाच अनुकरण म्हणून राज्याचे मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरची चंद्रभागा भीमा नमामि भीमा करायचं ठरवलेलं आहे. कारण चंद्रभागेला दक्षिणेतली गंगा म्हणतात, गंगा जाऊ द्या, पण सगळ्याच नद्या ह्या स्वच्छ केल्या पाहिजे. नदी जिथं सुरुवात होते, उगम होते, भीमाशंकर पासून ते आज आपल्या सरहद्दीपर्यंत आम्ही सोलापूरकर काय करतोय, एकदम अशुद्ध आणि घाण पाणी सोलापूर पितोय. पुणे महापालिकेचं असेल, पिंपरी चिंचवड महापालिकेचं असेल, अनेक कारखाने असतील, मिसळतोय, सर्व आपण घाण पाणी करतोय. मी देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आम्हाला आता थोडीशी आशा वाटायला की पुढच्या काळामध्ये आम्हाला शुद्ध पाणी प्यायला मिळणार आहे. कारण हे ह्या कोणी केलं, मोदी साहेबांनी ठरवलेलं आहे की नमामि गंगा करायचं आहे. आणि म्हणून त्याचाच आधार धरून ह्या छोट्या छोट्या जरी गोष्टी असतील, आम्हाला दूरदृष्टीने आम्हाला खूप गरजेचं आहे. कारण आम्ही अशुद्ध एवढं पाणी पितोय की आमचं आरोग्य खरं म्हणजे देवालाच माहिती कसं आम्ही सांभाळतोय ते, कसं आम्ही सुदृढ राहतोय ते. पण तरी पण आमची ताकद ती पचवायची जास्त व्हायला लागली. याच्याही पेक्षा असे अनेक उपक्रम जे आहेत ते आमच्या दृष्टीनं, शेतकऱ्याच्या दृष्टीनं, सोलापूरकरांच्या दृष्टीनं अप्रतिम सुरू झालेले आहेत. मला असं वाटतं की केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे, मी माझ्या मतदारसंघातलं का सांगतोय हे, की माझ्या मतदारसंघात सुद्धा भीमा नदी खूप मोठ्या प्रमाणात आहे.
इतराच्या ह्याच्यापेक्षा माझ्यामध्ये. आणि सगळ्यात जास्त म्हणजे सोलापूरला पाणी प्यायचं म्हणते ते भीमातून येते. आणि म्हणून मी सोलापूरकर तालुक्यातल्या काही गावांना भीमेचंच पाणी आहे. ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की अप्रतिम चाललेल्या आहेत. आणि त्याचं मी थोडं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. देशामध्ये मला असं वाटतं की आज आम्ही दुष्काळाला एवढं सामोरं जातो आहे, सातत्यानं 3 वर्ष झाले आम्ही ह्याला सामोरं जात असताना. आणि म्हणून केंद्र सरकार, राज्य सरकारने तातडीनं उपाययोजना काय करा. मला असं वाटतं की मी याही निमित्तानं मुख्यमंत्री साहेबांचं मी खूप अभिनंदन करतो की पडलेला पावसाचा थेंब न थेंब त्या ठिकाणी कसा अडवला जाईल, त्या ठिकाणी कसा जिरवला जाईल ह्याची बारकाईने नजर म्हणजे मुख्यमंत्री साहेबांच्या. बरोबर. आणि त्याची योजना मी माझ्या मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणात राबवत. किंबहुना मला आठवतं की देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे आमच्या भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष होते, गडकरी साहेब राष्ट्रीय अध्यक्ष असते, त्यावेळेस मी लोकमंगलच्या माध्यमातून तो जलसंधारणचा कार्यक्रम केला होता विविध अर्फला. मी लोकांचा लोकार्पण सोहळा मी गडकरी साहेबांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा केला. आणि पहिल्या पाण्याला त्यावेळेसचे अध्यक्ष आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्या पाणीपूजनाला आपल्या विविध अर्फला येऊन पाणीपूजन केलेलं होतं. आणि मला असं वाटतं की तो धागा पकडून म्हणा किंवा मोदी साहेबांच्या प्रेरणेनं सातत्य. आणि आज जलयुक्तचं एवढ्या मोठ्या प्रमाणात काम महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. कमी पैशामध्ये 1400 कोटी रुपयामध्ये जवळपास 26 TMC पाणी अडवण्याचं काम केलेलं आहे. आणि कुणालाही आज एखादं धरण बांधायचं म्हटलं तर तिथल्या धरणाची परवानगी, जल आयोगाची परवानगी, तिथल्या शेतकऱ्यांचा विरोध, अनेक जमिनी जागा संपादन, ह्या सगळ्या गोष्टी 1400 कोटी लागतात. 1400 कोटी त्याला कमी पडायला. आत्ताचं जे नव्यानं धोरण आलेलं त्याच्याप्रमाणे पण 1400 कोटीमध्ये 26-27 TMC पाणी साठवण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं हे सूक्ष्म निरीक्षण जर देवेंद्र फडणवीस असतील, मोदी साहेब असतील, ह्याने जे आम्हाला हे केलेलं आहे त्याचं अनुकर मी माझ्या मतदारसंघात थोडं करण्याचा प्रयत्न करतोय. आणि मला सार्थ अभिमान आहे की ते हळूहळू रुजणार आहे. लोकाला तातडीनं बदल कधीच दिसत नसतो, पण भविष्यामध्ये 5 वर्ष आहेत तातडीनं कुठं आपण बघतोय. आणि मी रस्त्याच्या बाबतीत सुद्धा मी माझ्या फार मोठा प्रश्न होता. इतकी वाईट अवस्था दक्षाची होती. एकही रस्ता मला असा दिसत नव्हता की जो 1-2 किलोमीटर चांगला सुटसुटीत रस्ता आहे, चांगल्या कुठे पण खड्ड्या कुठे, इतकी वाईट अवस्था होती. गेल्या 1.5 वर्षामध्ये चंद्रकांतदादांनी असतील किंवा मुख्यमंत्र्यांनी खूप बारीक नजर या रस्त्यावरती ठेवलेलं आहे. आणि मला सार्थ अभिमान आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये गडकरी साहेबांनी येऊन सोलापूरला खूप मोठी देण दिलेली आहे. 27,000 कोटीची देण या सोलापूर शहराला गेल्या 15 वर्षात कधी 27,000 कोटी आले नाहीत, पण गडकरी साहेबांच्यामुळे 27,000 कोटी आले. विशेष म्हणजे 2 उड्डाणपुलं सुद्धा या शहराला दिले. मी माझा सार्थ अभिमान मानतो की माझ्या मतदारसंघातला जो कुरुल कामती रस्ता आहे तो सुद्धा रस्ता साहेबांनी कधीच राष्ट्रीय महामार्ग म्हणून जाहीर नसता, पण तो साहेबांनी राष्ट्रीय महामार्ग मार्गावर जोडलाय. मोहोळ ते पंढरपूर. मोहोळ नाही, मोहोळ, कुरुल, कामती, 13 मैल, वळसंग इकडचा जो इकडचा हा जो रस्ता आहे हा कधीच राष्ट्रीय मार्ग म्हणजे दक्षिण सोलापूर तालुक्याचा फार मोठा भाग नाही 90% दक्षिण सोलापूरचा आहे. 10% फक्त मोहोळ तालुका हायवेवर आला. हा तालुका हायवेवरती आला. आणि मला असं वाटतं की एखादा गाव तालुका ज्यावेळेस हायवेवरती येतो त्यावेळेस ऑटोमॅटिकली गावाची प्रगती. ह्या नुसत्या घोषणा नाहीत. 15 डिसेंबरला उड्डाणपुलाचं काम सुरू आहे. होय, मी काय म्हणतो, पूर्वीच्या काळात कधीतरी मधल्या काळामध्ये तुम्ही कुणाच्या तरी राज्यकर्त्याची भाषणं ऐकली असतील. आम्ही निवडणुका कशा जिंकल्या, आम्ही निवडणुका करणार, आम्ही इस्टिमेट करतोय, आम्ही भविष्यामध्ये पहिली निवडणूक आम्ही ही योजना आमच्या तालुक्यात आणणार अशी करून पहिली निवडणूक जिंकायची, पुढची निवडणूक जिंकायची, भूमिपूजन करून पुढची निवडणूक जिंकायची, तिसरी निवडणूक जिंकायची, थोडं बहुत काहीतरी सामान विमान आणून ते असं पायाभरणी करून जिंकायचं, आणि 4थ्या निवडणुकीला ते काम व्हायचं. पण मला असं वाटतं की हे सरकार तसं नाही. हे सरकार जे बोलतंय तेच करतंय, करायचं आहे तेच बोलतंय. आणि मला हे सगळं ग्रामीण भागात आपण बोलतोय. शहरांसाठी अलीकडे फार चांगल्या योजना, विशेषतः विमानाची. आणि तुमच्या तालुक्यात तुम्ही एक जी योजना आत्ता ती म्हटलं तर शहरासाठी, म्हटलं तर खेड्यासाठी आहे. पुढच्या आठवड्यात आपण रोजगार भरती मेळावा घेत आहे, तो फार चांगला आहे.
मला असं वाटतं की मी अजूनही खूप योजना आहेत, मग तुम्ही अर्धा तास दिलेला आहे, अर्धा तास कदापि पुरत नसतो. कारण मोदी साहेबांनी जे जे सांगितलेलं आहे, मोदी साहेबांनी सांगितलं आहे की या देशात सगळ्यात जास्त तरुणांची संख्या या भारतामध्ये आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की कौशल्य विकास योजना म्हणजे स्वतंत्र मंत्रालय त्यांनी घोषित केलेलं आहे. कौशल्य राजीव प्रताप रूडी त्या खात्याचे प्रमुख आहे. मला असं वाटतं की स्वतंत्र विभाग त्यांनी केलेला आहे. राज्यामध्ये सुद्धा आजपर्यंत हे कोणी केलेलं नव्हतं आणि त्याला सुद्धा उद्योजकता विकास असं नाव दिलंय. राज्यात सुद्धा प्रमोद महाजन विकास कौशल्य विकास योजना राज्यात सुद्धा सुरू केलेली आहे. मला असं वाटतं की ह्या मागचा हेतू काय आहे, कुणीही शिकलेला असो नसो पण त्याच्यात वेगवेगळं कौशल्य आहे, त्या कौशल्याचा शोध घेऊन त्याला परत मुद्रा योजनेच्या माध्यमातून त्या कौशल्याप्रमाणे त्याला उभा करण्याचा प्रयत्न केला. त्यालाच माहित नाही आपल्याकडे काय कौशल्य आहे, मग ते शोधायचं ते काम करून त्याच माध्यमातून जे आता आपण जुलैमध्ये जो रोजगार मेळावा आपण भरवतोय त्याचंच एक प्रतीक आहे. परवा रूडी साहेबांनी येऊन अमरावतीला जवळपास 40,000 मुलांचा रोजगार मेळावा भरवला होता. जवळपास 8 ते 10,000 मुलांना नोकऱ्या त्या ठिकाणी मिळाल्या. नोकऱ्या आहेत पण मुलांना माहिती नसतात आणि करण्यास योग्य अशी मुलं आहेत, परंतु आम्हाला दिशा देणारं कुणीतरी नसतं. आणि म्हणून देशाला दिशा देणारा खऱ्या अर्थाने मुलं त्याच त्या नोकऱ्या मागत राहतात. शिक्षकाची मागतात, सरकारी जास्त शिक्षकाची येते जास्त, कारण डीएड बीएड जास्त झाले त्याच्या काळात. मला असं वाटतं की मोदी साहेब असतील किंवा देवेंद्रजी असतील, हे दोघंही एक योग्यशीर दिशेनं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काम करण्याचा प्रयत्न करतायत आणि तेच योजना मी माझ्या मतदारसंघाचा राबवण्याचा प्रयत्न करतो. सोलापूरचं एक फार जुनं दुखणं आहे, म्हणजे सोलापूरला विमानतळ नाही आणि ऐकण्यात असं येतं की अमुक एक उद्योगपती आले, त्यांनी सगळं सोलापूरमध्ये गुंतवणूक करायची तयारी दाखवली आणि शेवटच्या क्षणी त्यांना कळलं की इथं विमानतळ नाही. त्यांनी सांगितलं मला सोलापूरमध्ये यायचं नाही. विमान ही गरज आहे गुंतवणुकीची, पण सोलापुरात ते होत नाही. आता सरकारचे पावलं त्या दृष्टीने काय पडत आहे? मला असं वाटतं की काही मंडळी विनाकारण एक म्हणजे मन विचलित करण्यासाठी एखादा विषय सोडत असतात. एखादा उद्योगपती सोलापुरात यायला तयार होतो त्यावेळेस तो सगळा अभ्यास करत असतो. या परिसराचा अभ्यास म्हणजे परिसर कसा आहे, दळणवळणाची साधनं कशी आहेत, त्याच वेळेस त्याने अभ्यास केलेला असतो की यायचं का नाही ठरवत असतो. अगोदर तो निर्णय घेतो आणि परत विमानसेवा नाही म्हणून रद्द करते. हे केवळ दिशाभूल आणि मनविचलित करण्याचं एक तंत्र काही व्यक्तीला साधलेलं आहे आणि त्याच्यातून मला असं वाटतं की विमानसेवा का सुरू होत नाही ह्याचा आता आपण सोलापूरकरांनी विचार केला पाहिजे. मला असं वाटतं की कुठलाही व्यापार कुठलाही धंदा परवडण्यासाठीच करत असतो. बरोबर. मग विमानसेवा ज्यावेळेस सुरू होती आम्ही विचार केला पाहिजे आमच्याकडून प्रवासी देता आले पाहिजे. आमच्याकडून आम्ही एक ठरवलं पाहिजे इथून प्रवासी जर नसतील नुसतं विमानसेवा सुरू करून कदापि होणार नाही. आणि म्हणून या निमित्तानं सोलापूरकरांना आव्हान करणार, मी अनेक कंपन्याला पत्र द्यायला लागलेलो आहे. या सर्व कंपन्याला विनंती करणार आहे किमान तुमचं 1,000 तिकीट वर्षभराचे आम्ही सोलापूरकर बुक करून देतो. ज्यावेळेस आम्ही 1 वर्षभरामध्ये 1000 तिकीट बुक करून देऊ किमान म्हणतोय मी, तर त्याला एक 10% 15% शाश्वती वाटते. आणि ही शाश्वती निर्माण झाल्यावर विमानसेवा फुल चालल्यानंतर तुम्ही सांगायची गरज नाही विमानसेवा चालू करा म्हणून, तो ऑटोमॅटिक पहिलं तर चालूच ठेवतो, पण दुसरं कसं लवकर चालू करता येते. मला असं वाटतं की आत्ता विमानसेवेला सोलापूरचं भौगोलिक वातावरण आता पोषक व्हायला लागलं. आता सोलापूर रस्ता 4 पदरी चांगला हायवे व्हायला लागलेला आहे. पुणे सोलापूर तर खूपच चांगला झालेला आहे. औरंगाबाद सोलापूर आता चांगला व्हायला लागलेला आहे. हैदराबाद सोलापूर आता चांगला व्हायला लागलेला आहे. गाणगापूर अक्कलकोट सोलापूर चांगला व्हायला, विजापूर सोलापूर सुद्धा आता चांगला आहे. मला असं वाटतं हे रस्त्याची जोड जी आता लागलेली आहे आणि केंद्रबिंदू जर विचार केला तर आता सोलापूर आहे ह्याचा, या सगळ्यांचा. मग कोल्हापूर असेल, पुणे असेल, औरंगाबाद असेल, हैदराबाद असेल किंवा विजापूर, या सगळ्यांचा केंद्रबिंदू आता सोलापूर होऊ शकत आहे. आणि लोकांना विमानसेवेला पटकन यायला जायला इथं सोपं होणार आहे. आणि भविष्यात मला असं वाटतं की लवकरच विमानसेवा सुद्धा सरकार आणि आता केंद्र सरकारने ठरवलं आहे की 1 तासाची जी प्रवास सेवा आहे ती 2,500च्या आत व्हावी. हे सुद्धा परवडतं, म्हणजे सामान्य लोकांना सुद्धा जायला परवडेल असं सुद्धा म्हणजे मोदी साहेबांनी हे धाडसी निर्णय घेतलेले आहेत. आपल्या दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये विशेषतः सोलापूर शहरात पर्यटन विकास हा विषय अजून कोणी फारसा स्पर्श केलेला नाही आणि त्या दिशेने तुम्ही काहीतरी विचार सुरू केलेला आहे, प्रयत्न सुरू केलेले आहेत.
ते काय आहेत? मला असं वाटतं की थोडंसं मला जरा प्रसिद्धीपासून खूप दूर आहे, पण ह्याच्यासाठी आपण कधीतरी तुकाराम मुंडे साहेब कलेक्टरना विचारा मी किती मागं लागलेला आहे. मला असं वाटतं की मी गडकरी साहेबांच्या कार्यक्रमात सुद्धा ह्याची वाच्यता केलेली आहे आणि आत्ता सोलापूर जिल्हा आध्यात्मिक पर्यटन स्थळ व्हावं बरोबर याच्यासाठी आपण प्रस्ताव आपण तयार केलेला आहे आणि तो आता राज्य सरकारकडे जाईल. मग आम्हाला DPEC मधून काही त्याला तो प्रस्ताव कशासाठी तयार आध्यात्मिक पर्यटन ज्यावेळेस आम्ही म्हणतो त्यावेळेस मला असं वाटतं की पर्यटन म्हणून आमच्याकडे काय आहे. आता मी माझ्या मतदारसंघातलं कुडल हत्तर संघ आहे, म्हणजे त्या ठिकाणी संगम आहे, तिथे संगमेश्वर मंदिराचं देवस्थान आहे. मला असं वाटतं की शिलालेख सुद्धा मराठीतला पहिला शिलालेख, मराठीतला 1018ला पहिला शिलालेख तिथे लिहिला गेलेला आहे आणि त्याचं 2018ला आता त्याचं 1000 वर्ष पूर्ण होतात. मला असं वाटतं विजापूरचा गोल घुमट सुद्धा इथून जवळच आहे. 100 किलोमीटर. आमचा किल्ला भुईकोट किल्ला सुद्धा शहरामध्येच आहे. प्रचंड. मला असं वाटतं की सोलापूरच्या दृष्टीनं किल्ला भुईकोट किल्ला, सिद्धेश्वर मंदिर आणि ते तळ्याचा परिसर यांनी जर नीट क्लब केलं तर मला असं वाटतं की पर्यटन तिथंच 2-3 तास वेळ घालवू शकतात. पण आम्हाला कुणी दिशा द्यायला नसल्यामुळे पण भविष्यामध्ये पर्यटक आध्यात्मिक पर्यटन स्थळ म्हणून आपण करायला सुदैवाने मी मुख्यमंत्री साहेबांना म्हटलं की तुमचं श्रद्धास्थान निरा नरसिंगपूर आहे म्हणलं, तिथून सुरुवात करा म्हटलं. तिथे संगम आहे, तिथेही संगम आहे आणि त्यांचं श्रद्धास्थान आहे, म्हणजे मुख्यमंत्री साहेबांचं श्रद्धास्थान आहे. मग तिथून जर आम्हाला सुरुवात केलं तर आम्हाला पुढे पांडुरंग आहे, पांडुरंगाच्या ठिकाणी पंढरपूर आहे मोठं, तिथं डेव्हलपमेंट करा, तिथं राहण्याच्या सोयी, पर्यटनाला वातावरण पोषक वातावरण तयार करा. आता आपलं सिद्धेश्वर वनविहार आहे, 600-700 एकर जमीन आहे, पण एक अर्धा तास सिद्धेश्वर वनविहारात जाता येत नाही. त्याचा सुद्धा आपण प्रस्ताव तयार करायला गेलो आहे, जेणेकरून एक अर्धा दिवस 1 दिवस तरी कुणी पर्यटक राहतील त्या ठिकाणी. उलट आपण असं टेंट असे करायला, बांबूचे टेंट आपण करायचा प्रयत्न करायला, जेणेकरून नाही सिद्धेश्वर वनविहार लोकांना तात्पुरते बसायचं नाही, किंबहुना मुक्कामाची जर राहायचं म्हटलं तरी सुद्धा त्याला कॉलेजच्या मुलांची सोय करताय तुम्ही? नाही तसं नाही, म्हणजे बाजा म्हणजे त्याला कॉट आपलं जे आपलं लोखंडी हे न वापरता लाकडी ज्या जुन्या बाजा आहेत त्याचं वातावरण बाहेर गाडी लावून त्यानं प्रवास सुद्धा सायकलवरती करावा, म्हणजे सिद्धेश्वर वनविहारात सायकलचा प्रवास करा. इतके छोटे नियोजन करायला मला असं वाटतं की सोलापूरला धार्मिक स्थळ म्हणून खूपच. आज आमच्या सिद्धरामेश्वर मंदिर सोलापूरमध्ये आहे, अक्कलकोटचे स्वामी समर्थ आहेत, भिवू नको तुझ्या पाठीशी आहेत. इकडे आम्हाला गाणगापूर मोठे देवस्थान आहे, देवस्थान तुळजापूरचं आहे आम्हाला. म्हणजे मला असं वाटतं की ही सगळी देवस्थानं जर आम्ही नीट हे केले, ह्याचं जर नीट मार्केटिंग केलं तर कुठली इंडस्ट्री सुद्धा यायची गरज नाही. एवढा मोठ्या प्रमाणात रोजगार आम्हाला या निमित्तानं 100 किलोमीटरच्या परिसरात जर 100 किलोमीटर नळदुर्गचा किल्ला आहे, खूप काही आहे. ते सगळं माझ्याकडे पुस्तिका मी तयार केली, राज्य म्हणजे जिल्हा नियोजन विभागानं सुद्धा त्याचा प्रस्ताव तयार केला आहे, तो राज्य सरकारकडे पाठवला की ते होईल. टोटल सगळ्या पर्यटन स्थळाचा पहिल्यांदाच असा विचार होता आम्ही सांगू. त्याने विशेषतः बेंगलोर साईडला आपण गेलो तर अशा प्रकारच्या डेव्हलपमेंटमधून मुलांना रोजगार खूप मिळतात आणि इतक्या लोकांच्या सोयी होतात. तुम्ही आता बेंगलोरला उतरलात की दक्षिणेच्या टोकापर्यंत तुमची गाडी कोणती, तुम्ही उतरणार कुठं, तुमचं हॉटेल कोणतं, तुम्हाला गाईड कोणता भेटेल, सगळ्याची नोंद करून तुम्हाला पुढे पाठवतो. अशा प्रकारचे एक यंत्र नाहीत हे विकसित होण्याचे. इथं पर्यटकांना किंवा भक्तांना एकतरी इथं राहावं वाटत नाही, पर्यटकांना इथं फिरायला कुठं साधनं नाहीत. मला असं वाटतं ते साधनं जर आम्ही तयार करून दिली तर पर्यटकाला लोकांना एखाद दिवस राहायला बरं वाटेल. 2014 साली सोलापुरात 2 कोटी पर्यटक येऊन गेलेले आहेत. ही जी लहान संख्या नाही आहे, प्रचंड आहे. म्हणजे सोलापुरात आले म्हणजे त्या अक्कलकोटला गेले, तेच गाणगापूरला गेले. एवढी वाहतूक तर आपण नीट चॅनलाइज केली आणि ती आपल्याला प्राप्ती मिळणार. असं त्याचं मार्केटिंग होणं गरजेचं. एक मला नेहमी वाटतं की एक शिर्डीसारखं छोटंसं गाव असलेलं म्हणजे केवळ साईबाबामुळे त्याला आज किती मोठं वैभव प्राप्त झालेलं आहे. मुंबईचे लोक, मुंबई परदेशातले सुद्धा लोक आता तिथे यायला लागलेले आहेत. मला असं वाटतं की त्याच्यामुळं आज तिथं नाही म्हणलं तरी 5 स्टार सारखे हॉटेल 10-12 झाले. पण ह्याची डेव्हलपमेंट खाजगीतून करता येते का, म्हणजे स्पॉन्सरशिप घेऊन की बाबा? नाही, ह्याचं स्पॉन्सरशिप खाजगी नाही, थोडंसं सरकार म्हणून ह्याच्यावरती पर्यटन विभागानं थोडंसं विशेष लक्ष देऊन मला असं वाटतं की होऊ शकेल. काही अडचणी सोलापुरातील हॉटेल मालधारकांनी जर विचार ह्याचा नीट केला, आमची हॉटेल नीट चालायची असेल तर हे पर्यटन आणि धार्मिक स्थळ जे आहेत आलेल्या माणसाला सांगा इथं काय, एवढं केलं, एवढं जरी केलं, प्रत्येकाने एक पुस्तक आपल्या तिथं ठेवलं तर मला असं वाटतं की ह्याचा प्रचार प्रसिद्धी चांगली होईल. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी
तुळजापूरसाठी 350 कोटी रुपयाची एक योजना केली होती तीर्थ विकासाचे. हा, तशी सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी करता येऊ मला असं शकते. वाटतं की आता पंढरपूरला सुद्धा 600 कोटीचा आराखडा तयार केलेला आहे आता. आणि अक्कलकोटला आहे. अक्कलकोटला तयार केला आहे. 200 कोटीचा अक्कलकोटचा आहे. आता सरकार ह्याच्यावरती खूप भर द्यायला लागलेला आहे. धार्मिक स्थळं जी आहेत ती स्थळं कशी विकसित करता येतील, पर्यटन स्थळं सुद्धा कशी विकसित करता येईल, जेणेकरून परदेशी पर्यटक या ठिकाणी या देशामध्ये येण्यासाठी, म्हणजे नरेंद्र मोदी साहेब केवळ आपल्या सोलापूरसाठी नाही, संपूर्ण भारतामध्ये त्यांची योजना आहे की धार्मिक आणि पर्यटन स्थळं ही कशी विकसित करून भारत म्हणजे परदेशातले लोक भारतात येऊ. मेक इन इंडियाचा उद्देशच तो आहे की भारताचा प्रचार प्रसिद्धी व्हायचा. ही सगळी जी स्थळं आहेत ती निसर्गाने आपल्याला फुकट दिलेली आहेत. खूप त्यासाठी आपण काय पैसा खर्चलेला नाही. त्यांना डेव्हलप करून आपण रोजगार निर्मिती करू शकतो. डेव्हलप आणि मार्केटिंग करण्याची पुढच्या काही दिवसामध्ये सोलापूर चित्र बरंच बदलून जाईल अशी आपण आशा करूया. आपण आपल्या मतदारसंघात सुरू असलेल्या कामांची सगळी माहिती आमच्या श्रोत्यांना दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार, धन्यवाद.